सर्व लाडक्या बहिणीचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे। बघा, अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी हे पुस्तक तुम्हाला 80 गुणांसाठी सगळ्यात बेस्ट पुस्तक असून हे पुस्तक तुम्ही घेतलं असेल अशी अपेक्षा ठेवतो। आणि या व्हिडिओ सिरीज मार्फत आपण तांत्रिक कोर्स या पुस्तकात असलेला सर्व टॉपिक आणि या पुस्तकाव्यतिरिक्त इतर टॉपिक सविस्तरपणे तुम्हाला अवेलेबल करून देत आहोत। तुम्हाला सोबत 40 गुणांसाठी हे पुस्तक देखील अनिवार्य आहे, जे की कमी वेळेत जास्त कव्हर करायचं असेल। आणि हा BMC मुख्य सेविका मेंटरशिप प्रोग्राम जो तांत्रिक आणि टेस्ट स्वरूपात असून एवढे तांत्रिक सगळे टॉपिक आपण टेस्ट कव्हर करून घेणार आहोत, म्हणजे एकदम मायक्रो लेवलला। त्यानंतर सोबत संगणकचे देखील आहेत, गणित बुद्धिमत्ताचे पण आहेत। काही वाटलं असेल तर यावर व्हॉट्सअप करू शकता आणि अंगणवाडी चॅनल टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता। इथे लोगो दिसेल ते तुम्ही जॉईन करायचं। टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिसेल। आता आपला जो मूळ मुद्दा आहे आज जे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो म्हणजे महिला व बालविकास संदर्भात आयोग, मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय संघटना। सर्वप्रथम केंद्रापासून सुरुवात करूया। केंद्रामध्ये जे काही आयोग आहे, राष्ट्रीय महिला आयोग, तो खूप महत्त्वाचा आहे। बऱ्याच वेळेस महिलांवरती जो काही अन्याय होतो त्यावर राष्ट्रीय महिला आयोगाची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते। याची स्थापना केव्हा झाली तर 1992ला झाली, परंतु स्थापना करत असताना ती एका कायद्याद्वारे झाली, जो कायदा 1990चा होता। आणि ह्या राष्ट्रीय महिला आयोगाचं जो स्वरूप आहे ते वैधानिक संस्था म्हणून कार्य करत असतं आणि त्याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी। मासिक देखील आहे हिचं राष्ट्र महिला म्हणून, आणि याची रचना 1 अध्यक्ष व 5 सदस्य, 5 पैकी 1 सदस्य अनुसूचित जाती, 1 अनुसूचित जमातीतून नियुक्त केले जातात। बघा, 5 सदस्य असतील पैकी 1 SC आणि कॅन्डिडेट असतील, 1 दुसरं जे असतील ते ST कॅन्डिडेट असतील, ही अट आहे। 1 सदस्य सचिव ही आयोगावर केंद्र सरकारमार्फत नियुक्त केली जाते। सदस्य सचिव नागरी सेवा किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही नागरी सेवेतील म्हणजे एक IAS दर्जाची व्यक्ती असतील नागरी सेवा या पदासाठी। यांचा अध्यक्षाचा कार्यकाळ सदस्य जे असेल 3 वर्ष कमाल मुदतीसाठी नियुक्ती केली जाते। फेरनियुक्तीसाठी पात्र असतात, त्यात काही डाऊट नाही। विद्यमान जे अध्यक्ष आहेत विजया रहाटकर आहेत, जर तुम्ही व्हिडिओ पाहताय त्या दिवशी। आता ही विजय रहाटकर महाराष्ट्र आहेत, त्यावर स्टार करायचं आहे आपल्याला आणि यावर प्रश्न 101% येणार, 101% येणार। अध्यक्षाची नेमणूक ही केंद्र सरकारमार्फत केली जाते। आता आतापर्यंतचे अध्यक्ष हे पाहणं गरजेचं आहे, यावर प्रश्न येऊन गेलेला आहे, पहिले अध्यक्ष कोण होते आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत महिला आयोगाचे। तर मग पहिल्या आपण सगळेच पाहूया। जर समजा पहिले, दुसरे, तिसरी, चौथी असं जर जोडी लावायचं तुम्हाला प्रश्न आला तर कदाचित येऊ शकतो। तर पहिले अध्यक्ष जयंती पटनायक होते 1992 ते 1995 दरम्यान। दुसरे डॉक्टर V मोहिनीगिरी होते 1995 ते 1998 या काळामध्ये। तिसऱ्या ज्या होत्या विभा पार्थसारथी होत्या 1999 ते 2002 या दरम्यान। चौथे डॉक्टर पूर्णिमा अडवाणी 2002 ते 2005 या कालावधीमध्ये। पाचवे डॉक्टर गिरिजा व्यास असून ते 2 वेळेस झालेले आहेत। आतापर्यंतच्या याच्यामध्ये म्हणजे 2 वेळेस अध्यक्ष होणाऱ्या गिरिजा व्यास एकमेव आहेत 2005 ते 2008 आणि 2008 ते 2011 या दरम्यान। 6वे ममता शर्मा 2011 ते 2014, 7वी ललिता कुमार मंगलम 2014 ते 2018, 8व्या रेखा शर्मा 2018 ते 2024, 18, 19, 20 सॉरी इथं 2 वेळेस सांगायचं आहे। इथं देखील हे कंटिन्यू 2 वेळेस झालेले, कारण एका वेळ रिअपॉइंटमेंट झालेले आहे। ह्या पहिल्या 2 वेळेस अपॉइंटमेंट झालेला आहे आणि हे दुसरे आहेत, बरोबर। यांचा देखील कार्यकाळ हा साधारणपणे 18, 19, 20, 19, 20, 21 आणि 20, 21, त्यानंतर 21 ते 22, 22 ते 23 आणि 23 ते 24, त्यानंतर 9वे म्हणजे आता महाराष्ट्रातील आहेत विजया रहाटकर 2024 पासून कार्यरत आहेत। बघा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा मराठी अध्यक्षा विजया किशोर रहाटकर या औरंगाबादच्या महापौर देखील म्हणून काम केलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा की ह्याला स्टार का करायचं की हे महाराष्ट्रात दिले आहेत आणि तेथील नॅशनल लेवलला गेले, नॅशनल वुमेन कमिशनच्या अध्यक्ष झालेले आहेत। ओके, आता महाराष्ट्र राज्य महिला आयोग याची पार्श्वभूमी पाहू। भारतीय घटनेत समाजात स्त्रियांच्या दर्जाचे संरक्षण व्हावे यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत। या तरतुदीच्या अनुषंगाने भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 14, 15 व 16 अन्वये स्त्रियांच्या संबंधात हमी देण्यात आलेले मूलभूत हक्क मिळवून देण्यास चालना देण्याच्या उद्देशाने आणि स्त्रियांच्या समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारण्याकरता विशेषतः संविधानाच्या अनुच्छेद 38, 39, 42 जे मार्गदर्शक तत्वे आहेत अंतर्भूत केलेली राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्वे अंमलात आणण्यासाठी शासनाने राज्य आयोगाची स्थापना केंद्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर 1993 साली केलेली आहे। स्थापना जी झाली 25 जानेवारी 1993 ला महाराष्ट्र अधिनियम 15 अंतर्गत, एवढं लक्षात ठेवा, महाराष्ट्र अधिनियम
आणि स्थापना 25 जानेवारी 1993. एक वैधानिक मंडळ आहे, कायदेशीर स्थापन झालेला म्हणून वैधानिक मंडळ. आता आयोगात अध्यक्षांचा समावेश असेल 6 अशासकीय सदस्य, 1 सदस्य सचिव आणि पोलीस महासंचालक हे आयोगाचे अध्यक्ष पदसिद्ध सदस्य असतील. लक्षात घ्या, पोलीस महासंचालक हे आयोगाचे पदसिद्ध सदस्य असणार, बरोबर. अध्यक्ष व सदस्य बघा, विद्यमानच्या सध्याचे सांगतोय श्रीमती रुपाली चाकणकर, सदस्य सचिव माया पाटोळे. आता इतर सदस्य गौरी छाबरिया, सुपत्रा फाटपेरेकर, उत्कर्षा रूपवते, संगीता चव्हाण आणि दीपिका चव्हाण, श्रीमती दीपिका चव्हाण, श्रीमती आबा पांडे. आता इथे लिहित असताना ज्यावेळेस मी पॉईंट लिहिला त्यावेळेस पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या भारतीय पोलीस म्हणजे महासंचालक होत्या, जे पदसिद्ध सदस्य असतील. परंतु आता रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आलेली आहे. इलेक्शनमुळे विरोधी पक्षांनी विरोध केला होता, त्या अंतर्गत त्यांची बदली झालेली आहे. कधी पण जे विद्यमान महासंचालक असतील ते हे असतात. आणि तुमच्यासाठी प्रश्न आहे, विद्यमान पोलीस महासंचालक कोण आहेत? पुढे पहा, यांचे कार्य देखील पाहणं गरजेचं आहे. कार्य: पीडित महिलांनी दाखल केलेल्या तक्रारीवर नियमितपणे सार्वजनिक सुनावण्या घेते, मोफत कायदेविषयक सेवा व समुपदेशन पुरवते, स्वसंरक्षण कार्यक्रम, स्त्री पुरुष समानतेविषयी जागरूकता, कायदेविषयक साक्षरता, सायबर गुन्हे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005, कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ प्रतिबंध मनाई व निवारण अधिनियम 2013, ॲसिड हल्ल्याच्या पीडित महिलांचे पुनर्वसन, पालनाघरासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे इत्यादी महिलांशी निगडीत विविध मुद्द्यावर कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम, चर्चासत्रे या आयोगामार्फत घेतले जातात. एक प्रकारे महिलांच्या संदर्भात जे काही कार्य असतील, वैधानिक कार्य असतील, त्याशी निगडीत जे कार्य आहे ते सगळं कार्य महिला आयोग करत असतो, महाराष्ट्रातील महिला आयोग, बरोबर. या उपक्रमावर जे काही खर्च झालेला आहे ते 25,66,000 झाला आहे 2022-23 मध्ये, आणि 2023-24 मध्ये 63,61,000 खर्च झालेला आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे आपल्याला राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना जी झाली 5 मार्च 2007 आणि बाल हक्क संरक्षण आयोग कायदा 2005 अन्वये ह्याची स्थापना झालेली आहे. जो कायदा होता, इंग्रजी नाव आहे नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स, NCPCR, आणि एकूण सदस्य 7 असतील, 1 अध्यक्ष, इतर 7 सदस्य. विद्यमान अध्यक्ष प्रियंका कानुंगो. मंत्रालय जे आहे मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, महिला व बालविकास मंत्रालय. सर्व कायदे, धोरणे, कार्यक्रम, प्रशासकीय यंत्रणा भारताच्या संविधानात, त्याचप्रमाणे युनायटेड नेशन्स ऑन द चाइल्ड राईट्समध्ये नमूद केलेल्या बालहक्कांच्या दृष्टिकोनानुसार आहेत याची खात्री करणे हे आयोगाचे कार्य आहे. बालकाची व्याख्या 0 ते 18 वर्ष वयोगट म्हणून बालकाची व्याख्या केलेली आहे. चला, हे पुस्तक तुम्ही घ्यावं ही अपेक्षा आहे, कारण पद चांगला आहे, अभ्यास चांगला होईल. भलेही तुमचं 15-20 तुम्ही व्हिडिओ लेट पाहिला असेल तरी हे पुस्तक घेऊन घ्या, एका झटक्यात तुमचं रिव्हिजन होऊन जाईल आणि चांगला अभ्यास होऊन जाईल. ओके, तर पहा, पहिले अध्यक्ष होते शांता सिन्हा आणि 2007 ते 2010 ते 2013 या काळामध्ये ते या आयोगाचे अध्यक्ष होते, बाल हक्क संरक्षण आयोगाचे. दुसरे अध्यक्ष कुशाल सिंग 2013 ते 2014. तिसरे अध्यक्ष स्तुती नारायण कॅकर 2015 ते 2018. चौथे अध्यक्ष विद्यमान जे प्रियंका कानुगो 2018 पासून ते आजपर्यंत. आयोगाखालीलपैकी सर्व किंवा कोणतेही कार्य पार पाडणे बंधनकारक आहेत. बालकाशी निगडीत मोस्टली ते कार्य आहेत. बालकाच्या संरक्षणासाठी सध्या लागू असलेल्या कोणत्याही कायद्याअंतर्गत केलेल्या संरक्षणाची तपासणी करणे, त्यांचे पुनरावलोकन करणे, त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपाययोजनांची शिफारस करणे, या संरक्षण उपायांच्या कार्याचा अहवाल केंद्र सरकारला दरवर्षी आणि आयोगाला योग्य वाटेल अशा इतर अंतराने सादर करणे, वरील प्रकरणामध्ये बालहक्काचे उल्लंघन झाल्याची चौकशी करणे व कारवाईची शिफारस ते करू शकतात, कारवाई करू शकत नाहीत, कारवाईची शिफारस करू शकतात. दहशतवाद, सांप्रदायिक हिंसाचार, दंगली, नैसर्गिक आपत्ती, घरगुती हिंसाचार, HIV एड्स, तस्करी, गैरवर्तन, छळ, शोषण, पोर्नोग्राफी, वैश्यव्यवसाय यामुळे प्रभावित मुलांच्या हक्कांचा उपभोग घेण्यास प्रतिबंध करणाऱ्या सर्व घटकांचे परीक्षण करणे, योग्य सुधारात्मक उपायांची शिफारस करणे. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट जो आहे 5व्या क्रमांकाचा ते पहा, विशेष काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांशी संबंधित प्रकरणे विचारात घेणे, ज्यामध्ये तणावग्रस्त, दुर्लक्षित, वंचित मुले, कायद्याच्या विरोधातील म्हणजे कायद्यानं त्यांना अधिकार डावललेला आहे असे मुलं, अल्पवयीन कुटुंबाशिवाय राहणारी मुले, अल्पवयीन म्हणजे जे लहान आहेत 18 वर्षापेक्षा कमी, आणि कुटुंबाशिवाय राहणारी म्हणजे कदाचित ऑर्फन वगैरे असतील किंवा कोणी सोडून दिला असेल असे कैद्यांची मुले, योग्य त्या सुधारात्मक उपायांची शिफारस करणे. अशा मुलांच्या
कल्याणासाठी शिफारस करणे, इतर आंतरराष्ट्रीय करार आणि साधनांचा अभ्यास करणे, बालहक्कावरील विद्यमान धोरणे, कार्यक्रम आणि इतर क्रियाकलापांचे म्हणजे जे ॲक्शन्स आहेत वेळोवेळी पुनरावलोकन करणे आणि मुलांच्या सर्वोत्तम हितासाठी त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिफारसी करणे, बालहक्क क्षेत्रात संशोधन आयोजित करणे आणि प्रोत्साहन देणे, समाजातील विविध घटकांमध्ये बालहक्क साक्षरता पसरवणे. हो, लहान लेकराविषयी साक्षरता पसरवणं आवश्यकच आहे. प्रकाशने, माध्यमे, चर्चासत्रे व इतर उपलब्ध माध्यमाद्वारे अधिकारांच्या संरक्षणासाठी उपलब्ध उपाययोजनांमध्ये योजनाबद्दल जागरूकता वाढवणे. त्यानंतर आहे केंद्र सरकार कोणत्याही राज्य सरकारच्या किंवा कोणत्याही सामाजिक संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या संस्थांसह इतर कोणत्याही प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली असलेल्या मुलांसाठी बनवलेले बाल संरक्षण गृह किंवा इतर कोणत्याही ठिकाणची तपासणी करणे किंवा तपासणी करणे मुलांना उपचार, सुधारणा, संरक्षणाच्या उद्देशाने ठेवले जाते किंवा ताब्यात ठेवले जाते आणि या प्राधिकरणाशी सल्लामसलत करून आवश्यक असलेल्या सुधारात्मक कारवाई केली जाईल. बघा, लहान लेकराच्या संदर्भात जे काही उपाययोजना करता येतील त्या सर्व उपाययोजना करण्याचा कार्य जे आहे ते हे आयोग करत असतं. आता तक्रारींची चौकशी करणे व संबंधित प्रकरणामध्ये स्वतःहून माहिती घेणे, वंचित आणि बालहक्काचे उल्लंघन झाल्यास मुलांच्या संरक्षणासाठी आणि विकासासाठी केलेल्या कायद्याची अंमलबजावणी न करणे, अशा वेळेस स्वतःहून माहिती हे आयोग घेत असतं. त्यानंतर अडचणी कमी करणे व मुलांचे कल्याण सुनिश्चित करणे आणि मुलांना दिलासा देणे किंवा संबंधित प्रकरणामुळे उद्भवलेल्या समस्या ज्या आहेत योग्य प्राधिकरणासमोर मांडणे या उद्देशाने धोरणात्मक निर्णय, मार्गदर्शक तत्वे आणि सूचनांचे पालन न करणे, अशा वेळेस जे आहे आता समजा एखादी मुलाचा अधिकाराचं उल्लंघन होत असेल त्यावेळेस देखील हे आयोग स्वतःहून काय घेत असतं, आपलं इन्व्हॉल्वमेंट दाखवत असतं, स्वतःहून त्याची माहिती घेत असतं. बालहक्कांच्या संवर्धनासाठी आवश्यक वाटणारी अशी इतर कामे आणि वरील कामांशी संबंधित इतर बाबी सगळं लक्षात ठेवा. बालहक्काच्या संदर्भात ही सर्व कार्य जे आहे आयोग करत असतं. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण थांबूया आणि बालहक्क संरक्षण आयोग जो आहे किंवा इतर जे काही मंत्रालय आहेत त्याचा पुढच्या ह्याच्यामध्ये आपण व्हिडिओ पाहूया, कारण आपण ठरवलेलं आहे की 12 ते 13 मिनिटाचा व्हिडिओ होईल. व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.